मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा आपल्यासमोर आपल्या प्रश्न उत्तरे सिरीजमधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या काही निवडक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्हाला देखील तुमच्या प्रश्नांची अशीच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरे घ्यायची असल्यास याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुम्ही विचारू शकता। तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढच्या प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये। मित्रांनो, पहिला प्रश्न आहे की भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीतून रस्ता मागणी करता येते का? मित्रांनो, एखाद्या व्यक्तीस त्याच्या शेतीमध्ये जाण्यास जो रस्ता असतो तो अतिशय गरजेचा तसेच त्या शेतकरीसाठी आपुलकीचा असा विषय असतो आणि हा रस्ता जुना पूर्वापार वहिवाटीचा असेल तर अतिशय चांगली गोष्ट असते। परंतु जर समजा शेतीमध्ये जाण्यास रस्ताच उपलब्ध नसेल तर मात्र तो रस्ता नव्याने मागणी करता येतो। असा नवीन रस्ता कसा मिळवायचा, त्यासाठी कोठे आणि कसा अर्ज करायचा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे। शेतीमधील नवीन रस्ता कसा मिळवायचा याबाबतीतील जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा। साधारणपणे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीस आपल्या शेतीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो आणि त्याला असा नवीन रस्ता हवा असतो त्यावेळेस त्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 नुसार नवीन रस्ता मिळण्यासाठी एक अर्ज तहसीलदार साहेब यांच्याकडे दाखल करायचा असतो। या कलमान्वये रस्ता मागणी करणाऱ्या व्यक्तीस फक्त सर्वे नंबरच्या बांधावरूनच असा रस्ता मागता येतो, कारण या कलमाचे नाव आहे सरबांधावरून रस्त्याचा अधिकार। त्यामुळे या कलमान्वये तहसीलदार साहेब देखील रस्ता मंजूर करत असताना सरबांधावरूनच मंजूर करतात। तो कोणाच्या शेतीतून मंजूर करण्याचा अधिकार तहसीलदार साहेबांना निश्चितच नाही। त्यामुळे ती जमीन भोगवटदार वर्ग 1ची असो किंवा वर्ग 2ची असो, असा रस्ता त्या जमिनीमधून कदापि मंजूर करता येत नाही। पुढचा प्रश्न आहे की नोटरी समोर केलेले वाटपपत्र कायदेशीर असते का? बघा, पूर्वीपासून आपल्याकडे जे वाटप केले जायचे ते तोंडी पद्धतीने केले जात असायचे की ज्यामध्ये कुटुंबातील सर्वजण तसेच गावातील प्रतिष्ठित लोक किंवा पंच यांच्या समोर असे वाटप केले जायचे आणि असे जे वाटप व्हायचे ते सर्वमान्य असायचे। त्यामुळे पूर्वीपासूनच वाटप लेखीच असावे आणि नोंदणीकृत असावे असा कटाक्ष नव्हता। त्यामध्ये एक अट फक्त ही असायची की झालेल्या वाटपाप्रमाणे प्रत्येक सहहिस्सेदाराने वागले पाहिजे। अगदी त्याचप्रमाणे या वाटपामध्ये किंवा या वाटपाच्या प्रक्रियेमध्ये अलीकडेच खूप जास्त बदल झालेले आपण पाहत असतो। नोटरी समोर 100 रुपयांच्या किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्पवर आपण वाटप केलेले पाहतो। त्या वाटपाद्वारे सर्व सहहिस्सेदारांच्या नावची नोंद देखील 7/12 उतारायला वेगळ्या फेरफारने लागलेली आपण पाहत असतो आणि हे सर्व सहहिस्सेदार ठरलेल्या वाटपाप्रमाणे वागत असतील, आपापल्या हिस्स्याला आलेली जमीन वहिवाटत असतील आणि त्या सहहिस्सेदारांपैकी कोणालाही त्या वाटपामुळे काही अडचण नसेल तर निश्चितच झालेले वाटप हे योग्य व कायदेशीर असे मानले जाते। परंतु अशा वाटपामध्ये एखाद्या सहहिस्सेदाराला कमी अधिक मालमत्ता देणे तसेच एखाद्या सहहिस्सेदाराला कमी किंवा अधिक जास्त प्रतीची जमीन देणे असे घडले असेल आणि अशी तक्रार देखील त्या सहहिस्सेदाराची असेल तर निश्चितच ते वाटप चुकीचे व बेकायदेशीर असे समजले जाते। आता या ठिकाणी माझे एक सजेशन हे राहील की बघा, तुम्ही सर्व सहहिस्सेदारांची संमती आहे त्यामुळे नोटरी समोर वाटप करून घेता। मग तेच वाटप महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 85 अन्वये करून घ्या। त्याचा एक मोठा फायदा हा होईल की तुमच्या वाटपास एक खूप मोठे कायदेशीर वलय प्राप्त होऊन जाईल। कलम 85 अन्वये वाटपाची प्रक्रिया कशी चालते, असा अर्ज तहसीलदार साहेबांच्याकडे कसा द्यायचा याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे। कलम 85 अन्वये जादा माहिती घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा। नोटरी समोर केलेले वाटप हे कायदेशीर असते। अट फक्त एकच आहे की झालेले वाटप हे सर्वमान्य असले पाहिजे। पुढचा प्रश्न आहे की RTS अपिलाच्या न्यायनिर्णयानंतर किती दिवसांनी फेरफार 7/12 उतार्यावर दिसतो? बघा, अनेक वेळा आपण असे पाहत असतो की एखादा फेरफार लिहिला जातो आणि त्यावर एखादी हितसंबंध असणारी व्यक्ती हरकत घेते आणि मग सर्कल म्हणजेच मंडलाधिकारी त्या प्रकरणाचे तक्रार रजिस्टर धरून त्याद्वारे तक्रारी अर्जदार यांच्या त्या हरकतीवर ज्या व्यक्तीचा फेरफार आहे त्या व्यक्तीचे म्हणणे मागवतात। त्यानंतर तक्रारी अर्जदार आणि जाबदार यांचा युक्तिवाद घेतला जाऊन ते प्रकरण न्यायनिर्णयासाठी बंद केले जाऊन त्याचा न्यायनिर्णय तुम्हाला दिले पत्त्यावर पोस्टाने पाठवला जातो।
जर यामध्ये फेरफार मंजूर केला गेला तर त्या फेरफारने माझ्या नावची नोंद 7/12 उतार्यावर कधी येणार, हा एक मोठा प्रश्न आपल्या मनात येत असतो आणि असा प्रश्न मनात येणे साहजिक देखील आहे। परंतु आपल्या नावची नोंद 7/12 उतार्यावर अपील मुदतीनंतरच लागते। मग अपील मुदत म्हणजे तरी किती दिवस? तर बघा, कलम 250 मध्ये नमूद तरतुदीनुसार अपील मुदत ही 60 दिवसांची आहे। म्हणजे 60 दिवसानंतर जर कोणी अपील केले नाही किंवा त्या अपिलामध्ये स्टे मिळवला नाही तर निश्चितच त्या फेरफारने 7/12 उतार्यावर नाव लावले जाते। समजा या तक्रार रजिस्टरच्या न्यायनिर्णयावर अपील करण्यात आले, त्यास आपण RTS अपील असे म्हणतो। एखाद्या फेरफारवर आक्षेप असेल तर त्याविरुद्ध RTS अपील करायचे असते। त्याची साधारण प्रक्रिया कशी चालते याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे। RTS अपीलाच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा। या RTS अपीलाची संपूर्ण कारवाई संपली की तुम्हाला तुमच्या दिलेल्या पत्त्यावर निकालाची एक समज पाठवून दिली जाते। मग या RTS अपीलाच्या न्यायनिर्णयानंतर लगेचच फेरफार प्रमाणित केला जाऊन आपले नाव लागत नाही। यासाठी देखील मुदत ही कायद्याने 60 दिवसांची अशी आहे। त्यामुळे RTS अपीलाच्या न्यायनिर्णयानंतर तुमच्या नावची नोंद वेगळ्या फेरफारने 7/12 उतार्यावर येण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।